जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. आज आपण डेली ॲनालिसिस करूया या व्हिडिओमध्ये आणि उद्यासाठी ट्रेड प्लॅन करूया, मंगळवारसाठी ट्रेड प्लॅन करूया. तर पहिल्यांदा आपण बघूया की डे कॅन्डलमध्ये निफ्टी 50मध्ये बघूया फर्स्ट डे कॅन्डल कशी बनली आहे. तर बघा मित्रांनो, डायरेक्ट यांनी गॅप अप दिलं तर 300 पॉईंटचं 300-350 पॉईंटचं गॅप अप दिलं तर मार्केटने, आणि वरच्या लेवलला मार्केटने होल्ड पण केलं आहे. असं नाही की जे गॅप अप दिलं तर ती गॅप भरून काढला आहे, म्हणजे अजून मार्केटमध्ये हा गॅप पेंडिंग आहे. आज हा गॅप काय फिल केलेला नाही. मग आपण हा गॅप कधी फिल करू शकतो? तर उद्या जर मार्केट वरच्या लेवलला होल्ड केलं आणि उद्या जर गॅप फिल नाही केला तर एक्सपायरी दिवशी 100% हा गॅप फिल होऊ शकतो. जर उद्या समजा याने ग्रीन कॅन्डल बनवली आणि परवा दिवशी कॅन्डल अशी होल्डमध्ये बनवली, तर त्याच्यानंतरच्या किंवा हे तर कुठं क्लोजिंग दिलं 2 दिवसात, तर हा गॅप फिल करण्यासाठी एक्सपायरी दिवशी येऊ शकतो. आपल्याला एक्सपायरी दिवशी चांगला ट्रेड भेटू शकतो. त्यामुळं पुढचं जे 2 दिवस आहेत ते व्यवस्थित प्लॅन करायचं आहेत आपल्याला, आणि SL मोठा घ्यायचा नाही 2 दिवस. एक SL गेला आपला दिवसाचा तर एक्झिट व्हायचं आहे, जास्त ट्रेड करायचा प्लॅन करायचा नाही. कारण एक्सपायरी दिवसापर्यंत जर हा जो गॅप दिसतोय आपल्याला आजचा, तो जर होल्ड केला मार्केटने, तर एक्सपायरी दिवशी आपल्याला चांगला ट्रेड भेटण्याची शक्यता आहे पुट साईडला. त्यामुळं आपण 2 दिवस हे जे 2 दिवस आहेत ते व्यवस्थित जास्त न लॉस करता किंवा SL जास्त न देता ट्रेड करायचा आहे. तर आपला ट्रेड प्लॅन काय असणार आहे बघा मित्रांनो. आता मार्केटबद्दल थोडं जाणून घेऊया की काय झालं आहे मार्केटमध्ये नक्की. तर बघा मित्रांनो, हे जे मार्केट आहे ते इथून सेलिंग जी स्टार्ट केली ती, ठीक आहे, ती इथंपर्यंत एवढी स्ट्रॉंग बाईंगची कॅन्डल अजून बनवली नव्हती. जी कालची जी बनवली कॅन्डल, ती स्ट्रॉंगची बाईंगची कॅन्डल बनवली नव्हती. आणि त्यातून अजून एक प्लस पॉईंट म्हणजे स्ट्रॉंग बाईंग जी कॅन्डल बनवली वरून गॅप अप ओपन होऊन वरच्या लेवलला होल्ड केलं आहे मार्केटनं. जी डोजी कॅन्डल डोजी बनवली, ही कॅन्डल डोजीच बनवल्या पण होल्ड केलेला आहे वरच्या लेवलला आहे. हा गॅप फिल करायला मार्केट खाली आलेला नाही. आता उद्या 2 चान्सेस होऊ शकतात की हे मार्केट इथे खाली अशी कॅन्डल बनवू शकतं, इथे अशी कॅन्डल बनवू शकतं, किंवा इथं अजून एक होल्ड कॅन्डल बनवू शकतं, किंवा अजून एक ग्रीन कॅन्डल. ह्या 3 सिच्युएशन येऊ शकतात. आता त्याच्यातली प्रॉबॅबिलिटी जास्त कशाची असणार आहे आपली सांगतो तुम्हाला, की एक डोजी बनवल्यानंतर ज्या साईडला डोजी क्रॉस होतो त्या साईडला मुवमेंट करतं. मग जर उद्या मार्केटनं आजच्या कॅन्डलचा लो किंवा हाय जर क्रॉस केला तर त्या साईडला आपला ट्रेड प्लॅन असणार आहे. सिम्पल, जास्त काय ट्रेडमध्ये ठेवणार नाही, प्राईज ॲक्शनवरती आपण ट्रेड करणार आहे. समजा जर उद्या मार्केटनं 24,135ची लेवल खाली क्रॉस केली तर प्राईज ॲक्शन बघून आपण ट्रेड करणार आहे खालच्या साईडला. आणि जर वरती ते 24,350ची लेवल क्रॉस केली तर प्राईज ॲक्शन बघून वरच्या साईडला ट्रेड करणार आहे. ठीक आहे, 50 मिनिटमध्ये व्यवस्थित आपण बघूया की ट्रेड कुठे प्लॅन करू शकतो आपण. चान्सेस थोडे जास्त आहेत की पुट साईडला. कारण काय झालं आहे मित्रांनो, की हे जे मार्केट आहे हे रेजिस्टन्स लेवलला येऊन थांबलेलं आहे. आता ही जी डोजी बनवला आहे हा रेजिस्टन्स लेवलचा डोजी बनलेला आहे. मग आत्ता मार्केट इथून थोडं पुलबॅकच म्हणतो, रिव्हर्सल येऊ शकतं, किंवा खालच्या साईडला एक रेड कॅन्डल बनवू शकतं. मग त्यानुसार आपण प्लॅन करणार आहे. तर मग हा प्लॅन कसा असणार आहे बघा, आपण 50 मिनिटमध्ये बघूया. हा लास्टचा स्विंग मित्रांनो, हा लास्टचा स्विंग आणि हा टॉपचा स्विंग, हे 2 इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहेत उद्यासाठी ट्रेड करताना. आता आपण डे कॅन्डलमध्ये बघितलं की ह्याचा लो आणि त्याचा हाय, पण उद्या जर या मार्केटने हा स्विंग खाली क्रॉस केला आणि प्राईज ॲक्शन बनवली तर आपण इथे ट्रेड करणार आहे. आपला SL प्राईज ॲक्शननुसार असणार आहे. आणि जास्तीत जास्त आपण SL जो आहे उद्यासाठी तो 30 रुपयाचा किंवा 40 रुपयाचा प्लॅन करणार आहे. 1:2 टार्गेट प्लॅन करणार आहे, जास्त टार्गेट प्लॅन करायचं नाही. 30 रुपयाचा पण SL जास्त होतो, 20 रुपयाचाच SL आपण ठेवणार आहे उद्या. आणि 1:2 ते 1:3 आपलं प्लॅन असणार आहे, टार्गेट प्लॅन असणार आहे. आणि दुसरं टार्गेट जे असणार आहे ते 23,950च्या लेवलपर्यंत टार्गेट असणार आहे. कॉल साईडला आपण ट्रेड घेणार आहे. तर याच्या हिशोबात आपला प्लॅन असणार आहे. निफ्टी 50 झालं, ही सेन्सेक्समध्ये बघूया आपण. सेन्सेक्समध्ये पण सिमिलर प्लॅन असणार आहे, जास्त काही चेंज नसणार आहे. लास्ट स्विंग आपण मार्क करून घेतो प्रत्येक वेळी. लास्ट स्विंग हा इम्पॉर्टंट का म्हणून असतो सांगतो. ज्यावेळेस लास्ट स्विंग घेतलेला असतो मार्केटनं तिथं बाईंग झालेली असते. आता समजा हा इथून स्विंग घेतला आहे तर इथे बाईंग झालेली आहे, लास्ट हाफमध्ये इथे बाईंग झालेली आहे. मग हे कंटिन्यू करू शकतं नवीन दिवशी, किंवा हे फेल केल्यानंतर खाली येऊ शकतं. म्हणून हा लास्ट स्विंग इम्पॉर्टंट असतो.
तर दुसरी गोष्ट ह्याचा हा लास्ट स्विंग किंवा हा टॉप. आता उद्या जर मार्केटने निफ्टी सेन्सेक्समध्ये लास्ट स्विंग 79,900च्या लेवलच्या खाली जर प्राइस ॲक्शन बनवली तर आपण खालच्या साईडला ट्रेड करणार आहे हा गॅप फिल होण्यासाठी. जर वरच्या साईडला बनवली तर प्राइस ॲक्शन बनवून तर आपला जो टार्गेट असेल तो 1:2च असेल. प्राइस ॲक्शनवरतीच ट्रेड करणार आहे वरच्या साईडला ब्रेक केल्यानंतर. पण आपला एस-एल जो असणार आहे तो 100 पॉईंटचा एस-एल ठेवू शकता आणि टार्गेट जे आहे ते 1:2चं ठेवू शकता. मॅक्सिमम 1:2च ठेवणार आहे. 200 पॉईंटचं टार्गेट सेन्सेक्समध्ये आरामात भेटून जाईल तुम्हाला. पण एस-एल पण तुम्हाला 80 पॉईंट ते 100 पॉईंटचा एस-एल तुमचा राहणार आहे सेन्सेक्समध्ये. हा सेन्सेक्समधला प्लॅन असणार आहे. सेन्सेक्सला डेमध्ये थोडं बघूया, ॲनालाइज करूया. डेमध्ये बी बघा सेन्सेक्सने बी वरच्या लेवलला होल्ड केले. हा गॅप अजून पण सेन्सेक्समध्ये ठेवलेला आहे. सेन्सेक्सनं गॅप फिल झालेला नाही अजून. मग आपण प्लॅन आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे हा रेजिस्टन्स लेवलला डोजी बनवला आहे. मग पुट साईडला थोडी जास्त चान्सेस आहेत की मार्केट खाली येईल. त्यामुळं आपण पुट साईडला एक प्लॅन करणार आहे. आणि दुसरी गोष्ट की ट्रेड हा एकच घेणार आहे, ट्रेड जास्त घेणार नाही आपण. कारण काय झालं आहे की एक सेलिंग मार्केट संपलेलं आहे. म्हणजे इथे पुट बायर्सना आणि सेलर्सना दोघांनाही पैसे भेटलेले आहेत. मग आता व्होलाटाईल मार्केटचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळं आपण एकच एंट्री करणार आहे, एकच ट्रेड घेणार आहे व त्याच्यात एस-एल जाऊ या नाहीतर प्रॉफिट मिळू त्याच्यावरती आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. ठीक आहे. हा झाला सेन्सेक्सचा. बँक निफ्टीचा बघूया. बँक निफ्टी सिमिलर जसं निफ्टी 50 सेन्सेक्स होतं तसंच बँक निफ्टी वरच्या लेवलला होल्ड केलेलं आहे मार्केटनं. एक सेलअप संपला, होल्ड केलं. खूप दिवसापासून ह्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करतं आहे. तर मित्रांनो इथं काय झालेलं आहे बघा, जसा अप ट्रेंड चालू झाला आहे त्याच्यानंतर 3 कॅन्डलमध्ये मार्केट वरच्या रेजिस्टन्स लेवलला गेलेलं आहे. मग आता इथे काय परिणाम होऊ शकतो की एकतर इथं याने होल्ड केलं पाहिजे किंवा हा डायरेक्ट तर ब्रेक करू शकत नाही. कारण डायरेक्ट ब्रेक केल्यानंतर ब्रेकआउट फेल होणार आणि पुन्हा आणखीन एकदा खाली येणार, रिवर्स येणार. त्यामुळं 2 कंडिशन इथं होऊ शकतात. ह्याने जर समजा डायरेक्ट ब्रेक केलं तर आपल्याला पुट साईडला एंट्री करायचा चान्स भेटेल इथे. आणि जर ह्याने होल्ड केलं तर आपल्याला कॉल साईडला चान्स भेटेल इन फ्युचर किंवा थोड्या दिवसांनी, पुढल्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढल्या आठवड्यात. मग आपला प्लॅन काय असणार आहे आत्ता पोझिशनसाठी की मार्केट कसं रिॲक्ट करतं ह्या लेवलला ते बघायचं. आता तर पॉझिटिव्हच मार्केट दिसतं आहे. इथून स्टार्ट झालं तर इथपर्यंत गेलं आहे मार्केट, म्हणजे अजून पॉझिटिव्हच आहे मार्केट. मग आपल्याला इथे होल्ड करतं आहे मार्केट की रिवर्स देतं आहे हे बघायचं आहे. आता जर रिवर्स द्यायचं असेल तर उद्या नाही तर परवा दिवशीच्या कॅन्डलमध्ये हा रिवर्स देणार आणि ह्या लेवलला येऊ शकतं. कारण हा गॅप जास्त दिवस वेट करणार नाही, हा गॅप फिल करणार मार्केट. जर समजा 2 दिवसात हिथं आलं मार्केट तर पुन्हा नंतर ते रिवर्स होऊ शकतं. हा सिनेरिओ बनू शकतो, असा यू टर्न घेऊ शकतो इथून. मग आपण त्या हिशोबात प्लॅन करणार आहे. मग इथं सिच्युएशन कोणत्या होणार आहे ते बघा. एक तर इथं होल्ड करेल, दुसरी गोष्ट डायरेक्ट ब्रेक करेल. ह्यांनी डायरेक्ट ब्रेक केलं तर समजायचं हा गॅप फिल करायला मार्केट येणार आहे माघारी. जर इथं होल्ड केलं, होल्ड करायच्या आधी ते गॅप फिल करणार आणि मग होल्ड करायला इथं जाणार. ठीक आहे, ह्या सिच्युएशन होणार आहेत. मग आत्ता आपण त्याच्यानुसार तो प्लॅन करणार आहे जो मी सांगितलेला. तर हा व्हिडिओ इथेच संपवूया. तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधून इन्फॉर्मेशन भेटली असेल किंवा काही माहिती नवीन भेटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. आणि शेअर मार्केटबद्दल अशीच मराठीमधून माहिती मिळवण्यासाठी किंवा सोप्या आणि साध्या पद्धतीनं शेअर मार्केट शिकण्यासाठी तुम्ही द नॉलेज ऑफ स्टॉक ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो. इथेच थांबूया आपण, भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.